नमस्कार मंडळी. आता लवकरच महाशिवरात्र जवळ येत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री 2026ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्री नेमकी कधी आहे, पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, मंत्र कोणता म्हणावा, महत्त्व, शिवरात्रीचा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाशिवरात्री शिवरात्री हे सर्व भक्तांच्या दृष्टीने तर अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे आणि महादेवाच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस पण अतिशय महत्त्वपूर्ण असतो. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तर यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चिल काळामध्ये केलेल्या पूजेचे विशेष महत्त्व असते. पण त्या अगोदर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करू शकता. स्नान केल्यानंतर स्वच्छ किंवा शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास अगदी भक्तिभावाने करतात. तर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन या दिवशी महादेवाचे दर्शन नक्की घ्या. महादेवाच्या शिवलिंगावरती जलाभिषेक करावा. तुम्ही दुधाचा पण अभिषेक करू शकता किंवा फक्त जलाभिषेक केला तरीही चालू शकतो. भस्म लावावे, बेलपत्र जे आहे काही आपली पूजा करून घ्यावी. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळी जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवांना नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर महाशिवरात्रीची कथा वाचावी. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो त्या भक्तांवर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. तर यावर्षी महाशिवरात्री ही रविवारी 15 फेब्रुवारीला आलेली आहे. पूजा करण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच निश्चिल काल हा रविवारी 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:28 पासून ते उत्तर रात्री 1:18 आहे आणि हा काळ शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी, पूजा करण्यासाठी आणि मंत्र जपण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी दिवसभरात तुम्हाला कधी जमेल तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन नक्की घ्या आणि लिंगावरती एक तरी बेलपत्र नक्की अर्पण करा. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जातं. या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजेची कार्यक्रम असतात. ह्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मात्र अवश्य करा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता, कारण महादेवांना भोळाशंकर म्हटलं जातं. ते आपल्या साध्यासुध्या पूजेने पण आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात. तसेच ह्या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात. महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास विशेष फळ मिळते आणि धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते, यात्रा भरवण्यात येते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो.
त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पंचामृत तयार करून या पंचामृताचा लेप शिवलिंगावरती लावला जातो. या व्यतिरिक्त धोत्रा आणि बेलाची पाने, पांढरी फुले वाहून सुद्धा शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने, व्रत केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी येते. त्याचबरोबर अविवाहित मुलींना इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळतो. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे? अनेक शिवभक्त हे व्रत अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. तर महाशिवरात्रीचा उपवास हा सकाळी करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. काही जण हा उपवास फक्त दूध आणि फळे घेऊन करतात, तर काही जण खिचडी देखील करतात. तसेच ह्या दिवशी महादेवाला विविध प्रकारच्या पदार्थाचा नैवेद्य पण दाखवला जातो, जसे की खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर विवाहित महिलांसाठी सुद्धा हा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत खास मानला जातो. महिलांनी सुद्धा देवी पार्वतीला मेकअपचे सर्व साहित्य किंवा शृंगाराचे सर्व साहित्य अर्पण करावे. महाशिवरात्रीला बेलपत्र, भांग आणि धतुरा शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर संपूर्ण शिवपरिवाराचे सुद्धा पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये भगवान शंकर, भगवान गणेश, कार्तिकेय आणि माता पार्वती आणि नंदी महाराज यांची पूजा करून त्यांना वस्त्र अर्पण केल्याने विशेष फल प्राप्त होते. महाशिवरात्रीला पूजा करताना ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतात्. तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर शिवरात्रीला रात्रभर जागून 4 वेळा पूजा करण्याची प्रथा आहे. म्हणजे आपल्याला 4 प्रहराच्या वेळा दिलेल्या असतात आणि त्या 4 प्रहरामध्ये आपल्याला महादेवाची पूजा करायची असते. तर पहिला प्रहर संध्याकाळी 6:11 पासून ते रात्री 9:23 आहे 15 फेब्रुवारीला. त्यानंतर दुसरा प्रहर 15 फेब्रुवारीला रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:35 आहे. त्यानंतर तिसरा प्रहर 12 नंतर 16 ही तारीख लागते. त्यामुळे 16 फेब्रुवारीला 12:35 पासून ते पहाटे 3:47 असेल आणि 16 फेब्रुवारीला चौथा प्रहर पहाटे 3:47 पासून ते पहाटे 6:59 आहे. तर असे हे जे 4 प्रहर सांगितले आहे, हा काळ पूजा, आराधना आणि जागरणासाठी खूपच शुभ मानला जातो. या दिवशी आपण महादेवाची पूजा करणारच आहोत, पण त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी रुद्राभिषेक करू शकता. कारण ह्या दिवशी रुद्राभिषेक करणे खूप विशेष फलदायी मानलं जातं. त्याचं फळ आपल्याला हजारो पटीने मिळतं अशी मान्यता आहे. अशा प्रकारे भगवान शंकर आणि माता पार्वतीची जर आपण ह्या दिवशी मनोभावे पूजा केली तर महादेवाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो आणि पार्वती मातेची पूजा केल्याने संकटांचा अंत होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते, सौभाग्यामध्ये वाढ होते. महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर तो आपण दुसऱ्या दिवशी सोडतो, म्हणजे व्रताचं पारण आपण दुसऱ्या दिवशी सकाळी करावं. गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दान केल्याने पुण्य मिळते. महाशिवरात्रीचे व्रत श्रद्धा आणि नियमाने केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. त्यामुळे तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला अशा प्रकारे भगवान शंकरांची, माता पार्वतीची पूजा मनोभावे नक्की करा. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.